श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 20वा गुरु कुमारिका. भिक्षाटनार्थ घरोघरी हिंडता थांबलो एके द्वारी. तेथ पाहिली एक कुमारी बोध घेतला तेथोनी. घरी नसती बाप माय पाहुणे पातले वर पक्षीय. त्यांची करावया सोय कन्या विचक्षण काम करी. म्हणे आई बाप नाहीत घरी दारिद्र्यही असे पदरी. पाहुण्या कळता नोहे बरी गृहस्थिती आपुलकी. पाहुण्यास बैसविले ओटीवरी योग्य आदर त्यांचा करी. तांदूळही नव्हते घरी साळ कांडे हळूहळू. साळ कांडता ते कुमरी कंकणे होती तिच्या करी. नाद जाईल बाहेरी म्हणून उतरी एकेका. अंती प्रत्येक हातात कंकण उरले एकेक. तेणे नाद न उठे देख कार्य साधले चातुर्ये. आई वडील घरी नसताना वर पक्षाकडील पाहुणे मुलीला बघण्यासाठी घरी येतात. आपल्या घरातील दारिद्र्य पाहुण्यांना कळू नये म्हणून त्यांना ती बाहेर ओसरीवर बसविते. घरात तांदूळ नाही म्हणून ती साळ कांडू लागते. हातातील बांगड्यांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आपल्या हातात एक एक कंकण ठेवून साळ कांडून पाहुण्यांचा पाहुणचार करते. आपल्या दारिद्र्याचे प्रदर्शन न करता बुद्धी चातुर्याने आलेला प्रसंग कसा हाताळावा हे कुमारिका शिकविते. म्हणून कुमारिकेला श्री दत्तगुरूंनी गुरु केले आहे. यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की आपली कृती कुणाला कळू नये इतकी शांतता, मौन, एकाग्रता साधण्याचे कसब कुमारिकेच्या अंगी असते. प्रसंगावधान, समाधानी वृत्ती, आदरभाव, परिस्थितीला जुळवून घेण्याची कला, शांत संयमी स्वभाव, संस्कारी आचरण. आपल्या कोणत्याही कृतीमुळे माता पित्यांना मान झुकवावी लागेल असे वर्तन टाळावे. प्रत्येक कुटुंबात माता पित्यांचा सन्मान जपणारी कुमारिका असावी. यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपण कुमारिकेप्रमाणे संस्कार व संस्कृतीचे जतन करणारे, प्रतिकूल परिस्थितीला बुद्धी व चातुर्याने तोंड देणारे, मातृपितृभक्त, संस्कारी, शांत स्वभावाचे आहोत. आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचे प्रदर्शन न होऊ देता सतत आनंदी, संयमी राहून आदरातिथ्य करणारे आहोत. ओम श्री गुरुदेव दत्त.